पहिल्या इनिंगची सुरुवात, जिथे आपण एका बाजूला वी द टायगर्स आणि चिमाजी वॉरियर्स या दोन संघांच्या दरम्यानची मॅच पाहतो, जिथे रोहन आणि सार्थ पाटील ही जोडी आपल्याला पाहायला मिळते. तर गोलंदाजी मार्कवरती केतन म्हात्रे यांना आपण पाहतोय. पहिला चेंडू जरूर एक आला, तदनंतर मात्र या चेंडूवरती निर्धाव चेंडूची सांगता आपल्याला पाहायला मिळाली. या चेंडू सरळ मैदानाच्या बाहेर फेकून दिला. विकेटचं पतन आपल्या इथे पाहायला मिळत आहे. केतन म्हात्रे यांच्या खात्यामध्ये विकेट. सार्थ पाटीलची खेळी समाप्त. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात होते. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चेंडू पकडत असताना 4 चेंडूचा खेळ समाप्त झालाय. केवळ एक धाव स्कोर कार्ड वरती पाहायला मिळते. या चेंडूवरती समोरच्या दिशेने आलेला AVPL चौकार. या चेंडूला वेगवान खेळण्याचा प्रयत्न, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला मिळते. एका षटकाचा खेळ समाप्त. 5 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. एका षटकाचा खेळ समाप्त. 5 धावा स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. या चेंडूवरती आल्यात 4 धावा. AVPL चौकार. वन साइड हीरो हाय यो वन साइड हीरो. यावेळेसचा चेंडू नो बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. नो बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस देखील क्षेत्ररक्षक होते, मात्र त्यांच्या आवाक्याच्या बाहेर चेंडू चाललाय सीमारेषा पार. या षटकातील दुसरा चौकार. यावेळेसचा चेंडू या चेंडूवर देखील आली एक धाव. धावसंख्या एकंदरीत 15 वरती जाऊन पोहोचते. समोरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आल्यात. या चेंडूवर देखील आली एक धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचते. धाव फलकावरती धावसंख्या 16 आपल्याला पाहायला मिळते. यावेळेस निर्धाव चेंडूची सांगता ते आपल्याला पाहायला मिळाली. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 16 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेस देखील पडल्यानंतर चेंडू आतमध्ये आलाय. षटक समाप्त झालाय. 2 षटकांचा खेळ समाप्त, जिथे 11 धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. 16 धावा स्कोर कार्ड वरती. या षटकामध्ये आल्या 11. आयुष वर्तक यांचं हे षटक आपण पाहिलं, जिथे पहिल्या चेंडूवरती 4, तदनंतर 9, 4, 1 निर्धाव आणि शेवटचा चेंडू देखील निर्धावाला. 2 षटकांचा खेळ समाप्त. तब्बल 16 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू सरळ चेंडू मैदानाच्या बाहेर दाखल केलाय. विकेटचं पतन. विकेट क्रमांक 2 मैदानाच्या बाहेर. आकाशीचा नाद रंगलाय खेळ, जिंकणार हे मैदान. वादळा परी फटके चेंडू सीमे पार. AVPL आगाशी वडवल प्रीमियर लीग. न्यू बॅटर जयदीप मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. रनआउटची संधी. तू चल मैं आया मैदानाच्या आतमध्ये सलगच्या 2 चेंडूवरती 2 मोठे धक्के टीम चिमाजी वॉरियर्स संघाला.
न्यू बॅटर साहस पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले. यावेळेसचा चेंडू ड्राईव्ह केला गेलाय. निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. पहिल्या 3 चेंडूचा खेळ पाहता कोणती धाव नाहीये पहिल्या 3 चेंडूवरती. यावेळेसचा चेंडू वेगवान फटका पाहायला मिळालाय. या चेंडूवरती आल्या 4 धावा. ABPL चौकार. धन्यवाद डीजे. या चेंडूवर देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, मात्र चांगलं क्षेत्ररक्षण तिथे आपल्याला पाहायला मिळालं. 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. एकंदरीत 20 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येत असताना मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर केला होता, मात्र निर्धाव चेंडूची सांगता होत असताना 3 षटकांचा खेळ समाप्त. या षटकामध्ये आल्या 4. एकंदरीत 3 षटकांच्या खेळाच्या शेवटी धावसंख्या जाऊन पोहोचती 20. 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झाला, जिथे 3 गड्यांचा पतन झालंय. 20 धावा स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू क्षेत्ररक्षकापासून दूर चालला. या चेंडूवरती आल्यात 4 धावा. चौकार. यावेळेसचा चेंडू देखील खराब क्षेत्ररक्षण पुन्हा एकदा पाहायला मिळत आहे. स्लॉग ओव्हरची सुरुवात. पहिल्या 2 चेंडूवरती आल्यात 8 धावा. पहिल्या 2 चेंडूवरती बॅक टू बॅक 2 चौकार बॅटर रोहन यांच्या बॅटमधून. एकंदरीत 9 मध्ये आतापर्यंत 18 वरती फलंदाजी करताना पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळला गेला. क्षेत्ररक्षक तिथे तैनात. येस, इट इज रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळाल्यात. ऍक्शन रिप्ले. चेंडू पहिल्या अटेम्प्ट मध्ये गोलंदाजांनी पकडला नव्हता, मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये पकडल्यानंतर फलंदाज बाद झाले. 4थ्या विकेटचं पतन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. न्यू बॅटर परेश मैदानाच्या आतमध्ये दाखल झाल्यात. यावेळेसचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळतं. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 29 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवरती आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत आहे. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 30 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेसचा चेंडू समोरच्या दिशेने खेळला गेलाय. पुन्हा एकदा शेवटच्या चेंडूवरती आलाय चौकार. 4 धावांनी धाव फलक पुढे सरकत असताना 34 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यामध्ये विजयासाठी टीम वी द टायगर्स संघाला 35 ची आवश्यकता. आकाशीचा नाद रंगलाय खेळ जिंकणार हे मैदान. वादळा परी फटके चेंडू सीमे पार. ABPL आगाशी वडवाल प्रीमियर लीग. ABPL चषकावर नाव. ABPL जोशात या. ABPL विजय आमचा. ABPL चला, यानंतरची होणारी मॅच लेबिटो इंडियन्स वर्सेस शनैश्वराय रॉयल्स. दोन्ही टीम्स कर्णधार टॉस बॉक्स मध्ये या. चला, मी प्रीती वर्तक मॅडम यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते या मॅचचा टॉस करायचा आहे. चला, दोन्ही संघ शनैश्वराय रॉयल्स आणि त्यांच्या अगेन्स्ट
चला या लवकर. लेब्युटो इंडियन्स, चला लवकरात लवकर या. कोण बोलते? उडव ना, परत उडव. मॅडम असं ना वरती जरा वरती. बोल ना. तो बोले तुम्ही उडवा बस. एमसीसी कॉल केला गेलाय, राईट क्लिक आलाय, नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. काय निर्णय? फिल्डिंग. प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? आपलं 24 धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला. नाणेफेकीचा कौल तुमच्या बाजूने राहिला नाही. प्रथम फलंदाजी आली आहे, कितीपर्यंत मजल मारण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी 30-40च्या 40-45 पर्यंत नेण्याचा प्रयत्न करू. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. आपण पाहिलं लेब्युटो इंडियन्स आणि त्यांच्या अगेन्स्ट शिनेश्वराय रॉयल संघ, आणि नाणेफेकीचा कौल जिंकत असताना लेब्युटो इंडियन्स संघाने प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलाय. ही मॅच करतो, पूर्ण करतो. ही मॅच पूर्ण ही इनिंग करतो मी. पूर्ण करतो. चला सामना सुरू करा. वी द टायगर्स आणि चिमाजी वॉरियर्स या दोन संघाच्या दरम्यानची सुरू असलेली मॅच आपण पाहतोय, जिथे प्रथम फलंदाजी करत असताना तब्बल स्कोर कार्ड वरती धावसंख्या लगावली गेली होती. ती 34 लगावली गेली होती. 35चं लक्ष ठेवण्यात आलंय टीम वी द टायगर्स संघासमोर. यावेळेस पहिला चेंडू लाऊड अपील केली गेली आहे. पंचांकडे दबाव टाकण्याचा प्रयत्न, लाऊड अपील केली गेली. पंचांवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न, पंचांनी अपील उचलून धरली आहे. पहिल्या चेंडूवरती आयुष वर्तक मोठा मासा गळायला लागलाय. मोठ्या विकेटचं पतन. ज्या खेळाडूने मागच्या दोन सामन्यामध्ये 2 प्लेअर ऑफ द मॅचचे अवॉर्ड घेतले, तोच आयुष वर्तक जड पावलांनी मैदानाच्या बाहेर जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. या सामन्याची गोल्डन विकेट जयदीप यांना मिळाली आहे. पहिल्या चेंडूवरती मोठा मासा गळाला. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत जाती, तद्वर मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. एकेरीवरती धाव संख्या पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळते. केतन म्हात्रे आता स्टील स्ट्रायकिंग एंडला, जिथे जयदीप यांच्या खात्यामध्ये 1 विकेट आहे. 2 चेंडू त्यांनी हाताळलेत, 1 मध्ये 1 अशी स्थिती सध्या. यावेळेसचा चेंडू देखील पहा, पडल्यानंतर अगदी वेगवान निघालाय. निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना आपल्याला पाहायला मिळतीये. 3 चेंडूचा खेळ समाप्त. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा पडल्यानंतर बाहेर निघालाय, मात्र पंचांनी व्हाईट बॉलचा इशारा इथे केला गेलाय. पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर निघाला चेंडू. 2 धावा आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. यावेळेस पहा, पुन्हा एकदा मागच्या चेंडूचा ऍक्शन रिप्ले पाहायला मिळालाय. पडल्यानंतर अतिरिक्त बाहेर चाललाय चेंडू. यावेळेसचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न,
पंच या चेंडूवरती किती धावा आहेत या चेंडूवरती? धावसंख्या झाली आहे 3. या चेंडूवरती धावा किती आहेत? 2. एकंदरीत 5 धावा. 4 चेंडूचा खेळ समाप्त. 5 धावा स्कोर कार्ड वरती. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा टॅप करण्याचा प्रयत्न. या चेंडूवर देखील आल्या 2. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 7 धावा 5 चेंडूच्या खेळाअखेरीस आपण स्कोर कार्ड वरती पाहतो. एका विकेटच्या पतन नंतर 7 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाला. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना एकंदरीत 8 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. यावेळेस ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न या चेंडूवरती आली. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळाले. षटक समाप्त झालाय. एका षटकाचा खेळ समाप्त जिथे 9 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये आपण स्कोर कार्ड वरती पाहतोय. आगाशीचा नाद 9 धावा स्कोर कार्ड वरती. विजयासाठी 18 मध्ये 26 ची आवश्यकता. पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. रनआउटची संधी निर्माण झाली होती मात्र चेंडू गॅदर करता आला नाही क्षेत्ररक्षकांना. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय. 10 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. 17 मध्ये आता 25 ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील आणि केतन म्हात्रे ही जोडी आपल्याला पाहायला मिळते विद टायगर्स संघासाठी. 10 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चेंडूचा खेळ समाप्त झालाय दुसऱ्या षटकातील. यावेळेसचा चेंडू लेट कट केला गेला. गॅपमध्ये चाललाय. 1 आली या चेंडूवरती. एकेरीने धावसंख्या पुढे सरकत असताना आपण पाहतोय 11 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. नेल्सन नंबर आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतोय. उर्वरित 16 चेंडू आणि विजयासाठी 24 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू लाईन खरा पाहायला मिळाले. वाईट +1 एकंदरीत 2 धावा या चेंडूवरती जोडल्या गेल्या. दुहेरीने धाव फलक पुढे सरकत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. जाऊन पोहोचत आहे 13 वरती. आता विजयासाठी 16 चेंडू आणि 22 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू लाईन खराब पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत इथे केला गेलाय. व्हाईट बॉलने धाव फलक पुढे सरकत असताना 16 मध्ये आता 21 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू केवळ दिशा दिली आहे चेंडूला. 1 आली या चेंडूवरती. केरीने धाव फलक पुढे सरकत असताना आता उर्वरित 15 चेंडू आणि विजयासाठी 20 ची आवश्यकता. धावसंख्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळते 15. विजयासाठी 15 बॉल आणि 20 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा लाईन खरा पाहायला मिळाले. व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या मार्फत. 16 धावा स्कोर कार्ड वरती. सातत्याने अतिरिक्तचे एक्स्ट्रा चेंडू या षटकामध्ये हाताळले गेले गोलंदाजांच्या मार्फत. जिथे आता 3 चेंडूच हाताळले गेलेत आतापर्यंत आणि धावा खूप खर्च केल्या गेल्यात. कारण 3 चेंडू हाताळलेत आणि 7 धावा खर्च केल्या गेल्या. जिथे पहिल्या षटकामध्ये 9 होत्या. धाव फलक 3 चेंडू अखेरीस जाऊन पोहोचले 16 वरती. यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येऊन टॅप करण्याचा प्रयत्न. या चेंडूवरती आली आहे 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 17 वरती जाऊन पोहोचत आहे. 14 मध्ये आता 18 ची आवश्यकता. यावेळेस सॉफ्ट हँडने खेळला गेलाय चेंडूला. या चेंडूवरती आली 1 धाव. एकेरीने धाव फलक पुढे सरकते. 18 वरती जाऊन पोहोचते. 5 चेंडूचा खेळ समाप्त. 18 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये स्कोर कार्ड वरती. उर्वरित 13 चेंडू आणि आता 17 ची आवश्यकता. यावेळेस बॅकफुटला येऊन खेळलाय मात्र यष्टीरक्षकाकडून झाली आहे चूक. या चेंडूवरती आली आहे 1. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 2 षटकाचा खेळ समाप्त. धावसंख्या जाऊन पोहोचते 19 वरती. विजयासाठी आता 12 चेंडू आणि 16 ची आवश्यकता.
यावेळेसचा चेंडू बॅकफुटला येऊन खेळण्याचा प्रयत्न मात्र निर्धाव चेंडूची सांगता इथे होत असताना त्वरित 11 चेंडू आणि विजयासाठी 16ची आवश्यकता. यावेळेस वेगवान फटका खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आपल्याला पाहायला मिळत. या चेंडूवरती आली एक धाव. आता उर्वरित 10 चेंडू आणि विजयासाठी 15ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक तिथे तैनात करण्यात आलेत. एक आली आहे. एकेरीवरती समाधान मानलं जाईल. एकेरीने धाव फलक पुढे सरकत असताना 21 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. उर्वरित 9 चेंडू मध्ये आता 14ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न. आठ मध्ये आता 14ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू ऑन साइडला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहेत. या चेंडूवरती आली एक. एकेरीने पुन्हा एकदा धाव फलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचतंय 22 वरती. आता विजयासाठी उर्वरित चेंडू 7 आणि विजयासाठी 13ची आवश्यकता. यावेळेस वेगवान फटका खेळला गेलाय. ज्या क्षणाची ज्या चौकाराची आवश्यकता होती टीम वी द टायगर संघाला, तो चौकार या चेंडूवरती आलाय. सामना आता येऊन ठेपलाय 6 चेंडू आणि 9 वरती. धावसंख्या एकंदरीत 3 षटकाखेर 26 धावा पाहायला मिळतात. हो 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 आगाशीचा नाद रंगलाय खेळ जिंकणार हे मैदान. वादळा परी फटके चेंडू सीमे पार. AVPL आगाशी वडवल प्रीमियर लीग. AVPL चषकाचं नाव. सहा चेंडू 9ची आवश्यकता. पहिला चेंडू. पहिल्या चेंडूवरती चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला तिथे पाहायला मिळालं. सहा चेंडू आणि 7ची आवश्यकता. मैदानाच्या आतमध्ये पहिला चेंडू 9+1 आली आहे. परेश वर्तक यांना आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. यावेळेसचा चेंडू रनआउटची संधी निर्माण झाली आहे. रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतात. महत्वपूर्ण क्षणी विकेट आली आहे टीम शिमाजी वॉरियर्स संघासाठी. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा रनआउटची संधी निर्माण झाली आहे. रनआउटची अपील आणि फलंदाज सलगच्या दुसऱ्या चेंडूवरती रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. किरशी खरी किरीटा परी किरशी खरी किरीटा परी लहरी भगवा ध्वजा लहरी भगवा ध्वजा गौला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा गौला तारा तिमीर हरा गरजा शिवाजी राजा. धन्यवाद डीजे. यावेळेसचा चेंडू गॅप पाहिला आणि त्याच्यामधून चेंडूला खेळून काढलाय. 4 धावांसाठी बॅटर सागरच्या बॅट मधून आलाय चौकार. तीन चेंडू आणि 3ची आवश्यकता. 32 धावा स्कोर कार्ड वरती. 3 मध्ये 3ची आवश्यकता. तीन चेंडू आणि 3ची आवश्यकता. कंपल्सरी चेजिंग या स्पर्धेचा नियम दोन्ही संघांचं मी लक्ष वेधतोय.
यावेळेसचा चेंडू पहा पडल्यानंतर बाहेर निघालाय. फलंदाजाने असं वाटलं होतं की त्याला वाटलं चेंडू पडल्यानंतर आतमध्ये येईल, मात्र चेंडू पडल्यानंतर बाहेर गेलाय. समीकरण बदलले. येणारे 2 चेंडू विजयासाठी 3 ची आवश्यकता. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा चांगला पाहायला मिळालाय. निर्धाव चेंडूची ते सांगता आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता समीकरण बदललंय. 1 चेंडू 3 ची आवश्यकता. कंपल्सरी चेजिंग या स्पर्धेचा नियम आहे. मी दोन्ही संघांचं लक्ष पुन्हा एकदा वेधतो. कंपल्सरी चेजिंग. बॉलर ना, बॉलर आहे ना. चला, सामना कोणताही संघ जिंकेल. दोन्ही संघांच्या खेळाडूंचं मी लक्ष वेधतो मैदानाच्या आतमध्ये. एक चेंडू 3 ची आवश्यकता. समोरच्या दिशेने खेळला गेलाय. 1 धाव कंप्लीट केली गेली आहे आणि इथून पुढे सामना टीम चिमाजी वॉरियर्स संघ विजेता होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. अरे मी पाण्याला जाते रड नको बाला. अरे मी धन्यवाद डीजे. चला, टीम चिमाजी वॉरियर्स संघाचे ओनर यांच्याकडून परेशजी वर्तक यांच्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आलंय. काय षटक हाताळले. 6 चेंडू. त्यांनाच ना परेश वर्तक.